actually how to find out the interval, how to find out to open interval, how to define the closed interval on the real line. यहाँ पे आपको ये बहुत इंपॉर्टेंट कंसेप्ट आज स्टडी करनी है, लर्न करना है कि इंटरवल कैसे वी कैन डिफाइन ऑन अ रियल लाइन, इंटरनल कैसे डिफाइन किया जाता है, उसमें से क्लोज्ड इंटरवल का नोटेशन क्या है. मैथमेटिक्स में बहुत बार आने वाले हैं अभी ये इंटरवल्स. मैथमेटिक्स के आखिरी तक कहीं पर भी जाओ वो इंटरवल्स आपको प्रेजेंट करना होता है, आपको लिखना होता है. तो आपको टेक्निक मालूम होनी चाहिए कि हाउ टू राइट द इंटरवल्स, हाउ टू डिफाइन द इंटरवल्स, क्लोज्ड ओपन इंटरवल, ओपन सेट, क्लोज्ड सेट, सेमी ओपन, सेमी क्लोज्ड. दीज आर द सिमिलर कंसेप्ट, these are the different similar concepts you have to know. आपको इस कंसेप्ट के बारे में मालूम होना चाहिए बिकॉज ये बहुत सारे इंपॉर्टेंट कंसेप्ट है और इसके बारे में आपको पता होना चाहिए. तो आप अच्छी तरह से ध्यान दीजिए कि हम इंटरवल कैसा रिप्रेजेंट कर सकते हैं, इंटरवल के रेंज कैसी होती है. सो सी दिस, up till we have studied in the mathematics, in this chapter we have studied methods of representing sets, some standard sets, types of sets, operations on the sets, symmetric differences, examples on the symmetric differences. Today we shall discuss the intervals. आपण या ठिकाणी आज आपण इंटरवल्सच्या बाबतीमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात पहिला पार्ट म्हणजे आहे तो ओपन इंटरवल आहे. से दिस, हाऊ टू राईट दिस ओपन इंटरवल. ओपन इंटरवल कशाला म्हणतात काय नाही आपण डिफाइन करू. See this is open interval. Now read this. ओपन इंटरवल म्हणजे काय असतो, तुम्ही सोबत या मैं सभी बच्चों को ये कहना चाहता हूँ कि आप मेरे साथ लिखते जाइए. डेफिनेशन है, कुछ कंसेप्ट है, डायग्राम्स है, तो लिखते जाइए. आपको लिखने से परफेक्शन आता है. अगर स्पीड ज़्यादा हो रही है तो खाली आप कॉन्सेंट्रेशन से देख लीजिए और बाद में इस वीडियो को रिवाइज करके लिख लीजिए. लेकिन आपके पास आपके नोटबुक में हर एक कंटेंट होना जरूरी है. तो हियर वी शैल डिस्कस द ओपन इंटरवल. व्हाट इज मीन बाय ओपन इंटरवल? व्हाट इज द कंसेप्ट ऑफ ओपन इंटरवल? सी दिस ओपन इंटरवल. लेट ए एंड बी बिलोंग्स टू आर. आर मीन्स द सेट ऑफ रियल नंबर अँड ए इज लेस दॅन बी. याची व्हॅल्यू बी पेक्षा लहान आहे. Then the set x such that, this is the rule method of the set, x such that x belongs to R, comma a is less than x is less than b, a is less than x is less than b, is called the open interval, is called the open interval and is denoted by a comma b. ओपन इंटरवल कसं दाखवायचं? ओ कॉमा ए. म्हणजे असा सेट एलिमेंटचा, समजा हा रियल लाईन आहे, या रियल लाईनवर सी दिस, या रियल लाईनवर ए आणि बी दोन पॉईंट्स आहेत. रियल लाईनवर ए आणि बी दोन पॉईंट्स आहेत. कसे आहेत ते दोन पॉईंट्स पहा. ए लेस दॅन बी आहे, त्याच्या आत कुठं तर व्हेरिएबल पॉईंट आहे एक्स, आणि ए इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन बी. लेस दॅन ऑर इक्वल्स टू नाही. म्हणजे याचा अर्थ हे सर्वच एलिमेंट, परंतु ए आणि बी सोडून लेस दॅन ऑर इक्वल्स टू असतील तर ए आणि बी ला घेतलं असतं. म्हणून याला म्हणतात ओपन इंटरवल. ए कॉमा बी. ओपन इंटरवल स्मॉल न दाखवतात. सच that x belongs to R and a is less than x is less than b. This is the condition. Open interval. All the numbers between a and b belonging to the open interval, but a and b themselves do not belonging to this interval. a आणि b त्या इंटरवल मध्ये येऊ शकत नाहीत. a and b do not कमिंग इन दॅट इंटरवल, म्हणून याला ओपन इंटरवल म्हणतात. किंवा हेच नोटेशन असं सुद्धा लिहितात. सी दिस, दिस इज ऑल्सो
ए कॉमा बी असे उलटे स्क्वेअर ब्रॅकेट काढले का ते ओपन इंटरवल म्हटले जातात. दॅट कॅन बी ऑल्सो डिनोटेड बाय ए कॉमा बी. दिस इज ऑल्सो ओपन इंटरवल. नोटेशन ऑफ द ओपन इंटरवल. ओपन इंटरवल म्हटलं की दॅट इज एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर कॉमा ए इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन बी. पण ए आणि बी येणार नाही अशा सेटला काय म्हटलं जातं? ओपन इंटरवल म्हटलं जातं. ए आणि बीचे आतले सर्वच घटक घ्या, एच्या आणि बीच्या आतले सर्वच घटक घ्या, परंतु ए आणि बी घ्यायचं नाही. ए आणि बीला सोडून, ए आणि बीला सोडून. म्हणजे उदाहरणार्थ पहा, सपोज ओपन इंटरवल 4 कॉमा समजा 9 आहे, तर कसे घ्यायचे? यामध्ये कुठले कुठले एलिमेंट येतात? दॅट इज 4.4 येणार नाही, 4.1 4.2 डॉट 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 8.8 8.9 पर्यंत येतात. 9 येणार नाही, 8.9 येतात. समजा दुसरं एक्झाम्पल आहे, दिस इज 1, दिस इज अ 5, ओपन इंटरवल ऑफ 1,5. मग यात कुठले कुठले? 1 आणि 5 सोडून आतले सर्व घ्या. हा रियल नंबर आहे, पहा हा रियल लाईन आहे. दिस इज अ रियल लाईन. दिस इज 1, दिस इज अ 5. आता ओपन इंटर म्हटलं की 1ला सोडून द्यायचं त्याच्या अलीकडनं, 5ला सोडून द्यायचं त्याच्या अलीकडनं. हा जो पार्ट असतो तो म्हणजे ओपन इंटरवलचा पार्ट असतो. मग यामध्ये कुठले कुठले घटक येतात? 1.1 1.2 पासनं वाढत 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 जाणार. ते कुठंपर्यंत जाणार? 4.8 4.9. 5 येणार नाही, 5ला स्टॉप होतो. याला म्हणायचं ओपन इंटरवल. ओपन इंटरवल म्हणजे सोडून, त्यांना सोडून. लक्षात येतं का? वैष्णवी दमकोंडवार, सुजाता शेवाडे, कृष्णा बालाजी माने, प्रतिभा इंगळे. ओके, हे लक्षात आलं का? ओपन इंटरवल म्हणजे त्याच्या आतले एलिमेंट घ्यायचे, पण ते शेवटचे बाउंड्रीचे एलिमेंट घ्यायचे नाहीत, ते साईडचे एलिमेंट त्यात येणार नाही. म्हणून अशा इंटरवलला ओपन इंटरवल म्हणतात. ओपन इंटरवल दाखवण्यासाठी हे 2 सिंबल वापरतात, धिस अँड धिस. आता आपण क्लोज्ड इंटरवलच्या बाबतीमध्ये वापरू. सेकंड टाइप म्हणजे क्लोज्ड इंटरवल. नाउ हाऊ टू डिफाइन दिस क्लोज्ड इंटरवल? हियर द क्लोज्ड इंटरवल, definition of the closed interval is that let a comma b belongs to R and a is less than b, then the set of x such that x belongs to R, R real मधला आहे, a is less than or equals to x is less than or equals to b, is called the closed interval which is denoted by capital bracket. closed interval साठी कसला ब्रॅकेट घ्यायचा? कॅपिटल ब्रॅकेट. all the numbers between a and b, all the numbers between a and b belongs to the closed interval a and b. त्याच्या आतले ते नंबर, सर्वच्या सर्व हे आतले नंबर त्या क्लोज्ड इंटरवल मध्ये येतात. आणि त्यासोबत आल्सो a कॉमा b बिलॉंग्स टू दिस इंटरवल. हे सुद्धा येतो, म्हणजे बाउंड्रीवरचे सुद्धा एलिमेंट येतात. म्हणून कॅपिटल ब्रॅकेट असा दाखवला जातो, च्या घेऊन त्याला इन्क्लुडिंग, एला आणि बीला इन्क्लुडिंग. सो इट कॅन बी डिफाईन ॲज, त्यालाच आपण असं डेफिनेशन लिहितो तो, ए कॉमा बी इज इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर कॉमा ए इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू बी. बदल कुठं आहे लक्षात आलं का? अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये हे लेस दॅन सिम्बॉल होते, आताच्या इथं पहा तुम्ही लेस दॅन होते, म्हणजे त्याच्या आतलेच फक्त, त्यांना सोडून. आता लेस दॅन ऑर इक्वल्स टू आहे. लेस दॅन ऑर इक्वल्स टू म्हणजे त्यांना इन्क्लूड करून, इक्वल्स टू म्हणजे त्याला इन्क्लूड करायचं, त्या सेटमध्ये घ्यायचं. दोन्ही सेटमधला फरक लक्षात आला का? हिअर इन धिस केस वी हॅव यूज इनइक्वॅलिटी. इनइक्वॅलिटी कोणती वापरलेली आहे इथं? इथं इनइक्वॅलिटी लेस दॅन इक्वल्स टू येते. मग हे लेस दॅन पण येतं आणि इक्वल्स टू पण येतं. आणि अगोदरच्या ह्याच्यामध्ये इनइक्वॅलिटी फक्त लेस दॅन असते, अशी लेस दॅन. सो ड्यू टू धिस इनइक्वॅलिटी वी कॅन इन्क्लूड धिस. आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल इथं जसं एक्झाम्पल पाहिलं 4,9चं, तसं इथं आपण क्लोज्ड इंटरवल. क्लोज्ड इंटरवल म्हटलं कॅपिटल ब्रॅकेटनं दाखवायचं.
क्लोज्ड इंटरवल ए कॉमा बी फार महत्त्वाचं आहे. पहा मॅथमॅटिक्समध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला परत परत पुन्हा या गोष्टी समजणार नाहीत. क्लोज्ड इंटरवल ए कॉमा बी. आता ए कॉमा बीच्या ऐवजी आपण एक्झाम्पल घेऊ. हां, त्याची डेफिनेशन अशी असते, ए कॉमा बीच्या ऐवजी एक्झाम्पल वरच्या प्रमाणेच घेऊ. 4,9 क्लोज्ड इंटरवल 4,9. क्लोज्ड म्हटलं की लक्षात ठेवा कॅपिटल ब्रॅकेट घ्यायचे. कुणी सांगत नाही कॅपिटल ब्रॅकेट घ्या, क्लोज्ड इंटरवल इन कॅपिटल ब्रॅकेट असं नाही म्हणत. क्लोज्ड इंटरवल म्हटलं की कॅपिटल ब्रॅकेटच येतात. ओपन इंटरवल म्हटलं की स्मॉल ब्रॅकेट येतात. ब्रॅकेट सांगायची गरज नाही. मग यामध्ये काय असतं, 4 पण इन्क्लूड असतो, 9 पण इन्क्लूड असतो. सो वी कॅन राईट धिस. हां, राज शिंदे, सुजाता सेवाडे, अनिकेत निटुरे, काही अडचण आलं, काही समजलं नाही तर विचारा. आता 4ला इन्क्लूड आहे म्हणजे कशी सुरुवात होते, इथं कुठं सुरुवात झाली होती, 4ला सोडून 4.1 पासून सुरुवात झाली होती. इथं तसं नाही, 4ला इन्क्लूड करून 4, 4.1, 4.2 डॉट 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 डॉट, पुन्हा काय येतो इथं 8.8, 8.9 आणि 9 येतो. 9ला इन्क्लुडिंग असतं. हे 9ला घेऊन असतं. अगोदरच्या सेटमध्ये 9 नव्हता. पहा 8.9 आला होता. 4.1 पासून 4 आला नव्हता, म्हणून ओपन असल्यामुळं ओपन साईड असेल तर 4 कट करा, 9 कट करा, आतले घ्या. आणि क्लोज साईज असेल, क्लोज ब्रॅकेट आला म्हणजे तो येणार, 4 पण येणार आणि 9 पण येणार. सेम आता दुसरं एक्झाम्पल, क्लोज्ड इंटरवल 1,5. आता क्लोज्ड इंटरवल 1,5 कसं दाखवलं जातं पहा. क्लोज्ड इंटरवल म्हटलं की हा रियल लाईन आहे, इथं 1 आहे, इथं 5 आहे. तर क्लोज्ड म्हटलं की असा ब्रॅकेट घ्यायचं, 1लाही घ्यायचं आणि 5लाही घ्यायचं. अगोदर नाही, 1 आणि 5ला घेऊन. इथं अगोदर कसं होतं, 1ला बाजूला सोडलं होतं, 5ला बाजूला सोडलं होतं, ओपन इंटरवल होतं ना, आणि त्याच्या आतून घेतलं होतं. इथं तसं नाही, यू हॅव टू टेक 1 ऑल्सो अँड 5 ऑल्सो. म्हणून याचा सेट कसा येतो पहा, 1, 1.1, 1.2, 1.3 डॉट 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 वाढवत वाढवत 4.7, 4.8, 4.9 आणि 5 सुद्धा या सेटमध्ये येतो. म्हणून क्लोज्ड इंटरवल म्हटलं की ते दोन्ही एलिमेंट सोबत येतात, त्या सेटमध्ये येतात. ओपन इंटरवल म्हटलं की ते एलिमेंट सोडून द्यायचे, बाउंड्रीवरचे एलिमेंट सोडून द्यायचे, त्याचे आतले घ्यायचे. फरक लक्षात आला? ओके. आता सेमी क्लोज्ड. सेमी म्हणजे सेमी क्लोज्ड, अर्धा क्लोज, एक साईड क्लोज, एक साईड ओपन, याला म्हणायचं सेमी क्लोज्ड. पहा, सी दिस डेफिनेशन ऑफ द सेमी क्लोज्ड. सी दिस सेमी क्लोज्ड इंटरवल. व्हॉट इज मीन बाय सेमी क्लोज्ड इंटरवल? म्हणजे एक साईड काही कॅपिटल ब्रॅकेट दिसते म्हणजे क्लोज आहे, आणि दुसरी साईड कशी आहे, ओपन. सेमी क्लोज्ड, सुरुवातीला क्लोज्ड आहे म्हणून सेमी क्लोज्ड म्हणायचं. सुरुवातीला जर ओपन असतं तर सेमी ओपन म्हटलं जातं. सी दिस इज अ सेमी क्लोज्ड, म्हणजे एक साईड ओपन आहे, एक साईड क्लोज आहे. जी साईड क्लोज आहे त्या साईडला लेस दॅन ऑर इक्वल्स टू घ्या, ज्या साईडला ओपन आहे त्या साईडला लेस दॅन घ्या. बी साईड ओपन असल्यामुळे याला लेस दॅन घेतात. ए साईड क्लोज असल्यामुळं याला लेस दॅन ऑर इक्वल्स टू येतं. इथं फक्त लेस दॅन येतं, बाकी सर्व डेफिनेशन सेम आहे. आता बी ओपन असल्यामुळं बीला इन्क्लूड केलं नाही, का इथूनच घेतलेलं आहे. सी दिस, बीला सोडून दिलेलं आहे आणि एला इथं क्लोज केलं म्हणजे एला घेतलेलं आहे सोबत, बीला सोडलं आहे. पहा डायग्राम पाहू शकता तुम्ही, बीला रिमूव्ह केलेलं आहे आणि एला क्लोज केलेलं आहे, म्हणून याला म्हणतात सेमी क्लोज्ड सेट्स. आणि त्याची डेफिनेशन आहे, सेमी क्लोज्ड सेट इज डिफाइंड ॲज एक साइड क्लोज्ड, एक साइड ओपन. म्हणून सेमी क्लोज्ड एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आर, ए इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू एक्स इज लेस दॅन बी. आता याचं एक्झाम्पल कसं येतं तुम्हाला सांगतो. सी दिस, समजा 1,5 आहे, सेमी क्लोज्ड 1,5, 5ची साईड ओपन आहे. म्हणजे कोणते एलिमेंट येतील सांगा बरं. 5ची साईड ओपन असल्यामुळं 5 मध्ये घ्यायचा नाही, 5ला सोडून घ्या. 1ची साईड क्लोज आहे, 1ची साईड क्लोज असल्यामुळं 1ला घ्या. मग यात एक्झाम्पल काय येतील रे सांगा बरं तुम्ही. व्हेरी गुड, दमकोंडवार.
हां, व्हेरी गुड. असे आन्सर देत चला. मी न विचारता तुम्ही जेव्हा आन्सर देतात तेव्हा मला खूप छान वाटतं, कारण का प्रत्येक गोष्ट विचारता येत नाही. माझं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला टीचिंग करण्यावर राहतं. देअर फॉर यू हॅव टू राईट आन्सर. आता ह्याचा आन्सर लिहा बरं. सेमी क्लोज्ड असल्यामुळं यात काय काय एलिमेंट येतात यातले लिहा. वन साईड क्लोज आहे आणि 5 साईड ओपन आहे. ओपन आहे म्हणजे तो सोडून द्या. हाऊ टू राईट धिस? धिस कॅन बी रिटन ॲज 1, 1.1, 1.2, 1.3, डॉट 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 4.7, 4.8, 4.9. आता इथं मात्र 5 घ्यायचा नाही, 5 सोडून द्यायचा. ओके, यात 5 येणार नाही. वैष्णवी दमकोंडवार, यात 5 येणार नाही, कारण 5 साईड ही ओपन आहे. ओपन साईडच्या बाजूचा एलिमेंट सोडून द्यायचा, उडून टाकायचा, त्याच्यापर्यंत जायचं, त्याला घ्यायचं नाही. इथं बघा बी ओपन असल्यामुळे का बीला सोडून दिलेला आहे. बी साईड ओपन आहे म्हणजे 5 येणार नाही. व्हेरी गुड. संदेश बेलाळे, व्हेरी गुड. सुजाता शेवाडे, प्रतिभा इंगळे, वैष्णवी दमकोंडवार, अनुरुद्ध गौरव, व्हेरी नाईस. आता दुसरं एक एक्झाम्पल मी अगोदरच्या प्रमाणेच घेतो. 4,9 सेमी क्लोज्ड. दिस इज एक्झाम्पल फर्स्ट. वी कॅन राईट एक्झाम्पल सेकंड. सेमी क्लोज्ड इंटरवल 4,9. 9ची साईड ओपन आहे. सेमी क्लोज्ड, सुरुवातीला क्लोज्ड असल्यामुळं सेमी क्लोज्ड म्हणतात. राईट डाऊन धिस. हाऊ टू राईट धिस? आता याला कसं लिहितात पहा. वी कॅन राईट धिस साईज 4 इन्क्लूड येतो. 4.1, 4.2, डॉट 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 अप टू द 8.7, 8.8, 8.9. 9 येणार नाही. 9ला वगळून टाका. व्हेरी गुड. युवराज गर्जे, व्हेरी गुड. सुजाता शेवाडे, इंटरनेट व्यवस्थित चालतं, फक्त तुझ्याकडं बघ थोडं इंटरनेट रेंज नसेल तर व्यवस्थित थोडं बस एका ठिकाणी. तर या ठिकाणी आता वी शॅल डिस्कस धिस सेमी क्लोज्ड इंटरवल. ते एक्झाम्पलसह सांगितलं. आता सेमी ओपन इंटरवल. सेमी ओपन नाव काय आलेलं आहे? ओपन म्हणजे सुरुवातीला ओपन असणार, दुसऱ्या साईडला क्लोज असणार. सेमी ओपन इंटरवल. सी दिस. हाऊ टू राईट? धिस कॅन बी रिटन ॲज अ सेमी ओपन. म्हणजे ओपन आहे, ओपन म्हणून अगोदर साईड ही ओपन, दुसरी क्लोज्ड. सेमी म्हटल्यामुळे अर्धा ओपन अर्धा क्लोज. मग अर्धा ओपन घ्या, अर्धा क्लोज घ्या. अगोदर काय होता? सेमी क्लोज्ड म्हणजे अर्धा क्लोज अर्धा ओपन. अगोदर क्लोजचा नंतर ओपनचा. आता इथं सेमी ओपन म्हटल्यामुळे अगोदर ओपनचा नंतर क्लोजचा. मग याला कसं घेतलं जातं? सी धिस. वी कॅन राईट धिस साईज. जी ओपन साईड आहे त्याला लेस दॅन घ्यायचं, जी क्लोज्ड साईड आहे त्याला लेस दॅन ऑर इक्वल्स टू. दिस इज अ क्लोज्ड. लेस दॅन ऑर इक्वल्स टू मीन्स क्लोज्ड. आणि लेस दॅन म्हटलं, दिस लेस दॅन म्हटलं की ओपन. आता ओपन म्हटलं, ए साईड ओपन आहे म्हणून एला इन्क्लूड करायचं नाही, एला सोडून द्यायचं असं. सी दिस. ॲक्च्युअली इन दिस सेट A side is open, therefore remove this A from this set. B side is closed, B closed आहे म्हणून B ला कंटेन करा, B ला सोबत घ्या. म्हणजे A लेस दॅन X इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू B. ही मेन डेफिनेशन आहे, हे तुम्हाला सांगता आली पाहिजे. दिस डेफिनेशन इज मेन. मीन्स वी कॅन राईट हिअर इन सेमी ओपन इंटरवल एक्सक्लूड्स म्हणजे A ला सोडून द्या, बट इन्क्लूड B. एला सोडायचं, बीला इन्क्लूड करायचं. ओके. मग आता एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल पा. हाऊ टू राईट दिस एक्झाम्पल हिअर. हाऊ टू राईट दिस एक्झाम्पल. ओके. परत आता सेम आहे. इथं सेमी क्लोज्ड इंटरवल असल्यामुळं सपोज दिस इज अ ए, दिस इज अ बी, बी साईड इज क्लोज. देन हाऊ टू राईट? दिस इज ए आणि दिस इज अ बी. बी साईड क्लोज असल्यामुळे ती पूर्ण भरायची, रिकामं ठेवायचं नाही. फरक लक्षात घ्या दोघात काय. हे बी साईड क्लोज आहे म्हणून हा, आणि बी एला सोडून द्यायचं आणि बीला घ्यायचं म्हणजे असं. ए सोडून द्या आणि बी कंप्लीट सोबत घ्या. दिस टाईप. फॉर एक्झाम्पल आता मी एक्झाम्पल सेम सांगतो, तुम्ही त्याचा आन्सर लिहायचे. हाऊ टू राईट धिस एक्झाम्पल घ्या, आन्सर काढा. तर संदेश खिडकी काढ रे, खिडकी काढ. या ठिकाणी आन्सर घ्या. व्हॉट आर द आन्सर्स वी हॅव टू राईट हिअर?
या ठिकाणी आन्सर्स कसे घेणार पहा, सेमी क्लोज्ड इंटरवल कुठले कुठले येतात पहा, ए कॉमा बी आहे. तर ए कॉमा बी घेत असताना पहिला एक्झाम्पल घेऊ आपण 4 कॉमा सेमी ओपन इंटरवल 4,9. यावर आता सेमी ओपन इंटरवल 4,9 विच इज द सेट ऑफ, कुठला सेट येणार 4,9 म्हणजे 4 ला सोडून द्या, 4.1 4.2 4.3 डॉट 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 वॉट एव्हर, म्हणजे त्याच्यासुद्धा आतले एलिमेंट येतात. 8.7 8.9 आणि शेवटचा 9 येतो. ओके, दुसरं एक्झाम्पल घ्या रे. चला, जे ऑनलाईन आहेत विद्यार्थ्यांनी दुसरं पण एक्झाम्पल सॉल्व करा. व्हॉट इज दॅट एक्झाम्पल, सेमी ओपन इंटरवल 1,5. कॅल्क्युलेट करा, याचा आन्सर काय येतं. सेमी ओपन इंटरवल 1,5 मीन्स रिमूव्ह धिस 1, 1 ला सोडून द्या. व्हॉट इज दॅट 1 सोडून द्यायचं, 1.1 1.2 डॉट 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 4.7 4.8 4.9 कॉमा 5. इथं 5 इन्क्लूड होतो आणि 4 रिमूव्ह होतो. याला म्हटलं जातं सेमी ओपन इंटरवल. हा जो येतो तो सेमी ओपन इंटरवल. ठीक आहे, नेक्स्ट बीट वी शॅल डिस्कस. आता पुढचं बीट आपण डिस्कस करू. हाऊ टू सॉल्व दिस, डिस्कस हाऊ टू रिमूव्ह दिस. हियर द सेट ऑफ रियल नंबर्स. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं पहा इंटरवलमध्ये. फर्स्ट इज ओपन इंटरवल, दोन्ही साईडला ओपन, दोन्ही साईडला लेस दॅन. सेकंड इज क्लोज्ड इंटरवल, म्हणजे दोन्ही साईडला इन्क्लूड असतं, दॅट इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू. थर्ड इज सेमी क्लोज्ड, म्हणजे पहिली साईड सुरुवातीची साईड क्लोज, दुसरी साईड ओपन. फोर्थ इज, आता चौथी जो असणार आहे, मी इथं शॉर्टकटमध्ये सर्व लिहून दाखवतो तो. सी दिस इज अ क्लोज्ड ए कॉमा बी, म्हणजे सपोज दिस इज ओपन ए कॉमा बी, म्हणजेच काय येतो एक्स सच दॅट कसा असेल, ए इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन बी. दुसरा क्लोज्ड इंटरवल ए कॉमा बी साठी एक्स सच दॅट ए इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू बी. ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर, ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर, एक्स बिलॉंग्स टू आर, ही कंडिशन आहे. त्यानंतर सेमी क्लोज्ड म्हटलं की ए कॉमा बी या साईडला ओपन येतो, मग एक्स सच दॅट ए इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू एक्स इज लेस दॅन बी. आणि सेमी ओपन इंटरवल ए कॉमा बी विच इज इक्वल्स टू, वी कॅन राईट धिस एज एक्स सच दॅट ए इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू बी. हे लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल्स टू या कन्सेप्ट व्यवस्थित लिहा. ओपन इंटरवलला असं पण लिहितात, लक्षात घ्या. ओपन इंटरवल असा पण लिहितो ए कॉमा बी, असं पण लिहितात ओपन इंटरवल. हा जो ओपन आहे ना, यालाच असं सुद्धा लिहितात इक्वॅलंट टू ओपन साईड, वन साईड ओपन आहे असं पण लिहितात. 4 साईड ओपन आहे, ओपन म्हणजे उलटा ब्रॅकेट लिहायचं त्या ठिकाणी, हे पण लिहितात. याला असं सुद्धा लिहितात, धिस कॅन बी रिटन एज, हा 1 साईड क्लोज आहे, 5 साईड ओपन आहे, ओपन म्हणजे उलटा ब्रॅकेट, यालाच असं सुद्धा लिहितात. 4 साईड क्लोज आहे, 9 साईड ओपन आहे, हे पण लिहिण्याची पद्धत आहे अशी. हे क्लोजला एकच पद्धत आहे, ओपनला असे पण लिहितात. ओपन साईड असतो तो आपण उलट्या ब्रॅकेटनं सुद्धा दाखवतो. ठीक आहे, ओके. आता आपण नेक्स्ट जो बीट पाहणार आहोत तो म्हणजे सेमी ओपन इंटरवल. काही आता इंटरवल जिथं इन्फिनिटी येतं, कधीही लक्षात ठेवा, सी सेमी ओपन इंटरवल म्हणजे इन्फिनिटी आल्यानंतर काय करायचं पहा. सी दिस ए कॉमा इन्फिनिटी, इन्फिनिटीची साईड जिथं कधी इन्फिनिटी येईल ती कधीच क्लोज नसते. सेमी ओपन इंटरवल, दिस इज ॲक्च्युअली ओपन इंटरवल, बट ए कॉमा इन्फिनिटी, इन्फिनिटी म्हणजे ए पासनं सुरुवात होते ते कुठंपर्यंत आहे, इन्फिनिटीपर्यंत आहे. इथं एला सोडून इन्फिनिटीला सोडून, इन्फिनिटी मीन्स लार्ज टर्म, लास्ट टर्मपर्यंत, इकडचा बॉन्ड नाही,
या साईडला कुठं स्टॉप होत नाही इन्फिनिटीपर्यंत, म्हणून इथं इन्फिनिटी साईड कधीही ओपनच लिहायची. पुन्हा ए साईड क्लोज आहे आणि दुसरी जी साईड आहे ओपन आहे. इन्फिनिटीकडे आला कधीही त्याला ओपन लिहा, म्हणून यालाच असं म्हणतात एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू ए. एक्स इज ग्रेटर दॅन ए. इन्फिनिटी दाखवायची गरज नसते, इन्फिनिटी दाखवत नाहीत, लक्षात घ्या. एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू ए म्हणजे इन्फिनिटी साईडला ओपन लिहायचं कधी. आता मायनस इन्फिनिटी म्हणजे निगेटिव्ह साईडला सिरीज मायनस इन्फिनिटी साईड ओपन असते. हे काही रूल्स आहेत, तुम्हाला माहीत राहावं म्हणून सांगितलं. हे मायनस इन्फिनिटी कॉमा बी म्हणजे याचा अर्थ बीला सोडून मायनस इन्फिनिटीपर्यंत घ्या, म्हणजे एक्स इज लेस दॅन बी. लेस दॅन बी पर्यंत कुठंपर्यंत? मायनस इन्फिनिटीपर्यंत. मायनस इन्फिनिटी साईडसुद्धा कधीही ओपन असते. मायनस इन्फिनिटी ओपन, बी इज क्लोज्ड म्हणजे बीला घेऊन मायनस इन्फिनिटीपर्यंत जाणे. त्यानंतर पहा मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी दोन्ही साईडला ओपन, दॅट इज इकडं पण इकडं पण. द सेट ऑफ ऑल रिअल नंबर्स, रिअल नंबर्स हे मायनस इन्फिनिटीपासून प्लस इन्फिनिटीपर्यंत असतात. आर इज इक्वल्स टू मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी म्हणजे मायनस इन्फिनिटी इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन इन्फिनिटी. याला सुद्धा तुम्हाला असं लिहिता येतं. याला कसं लिहिता येईल मग? मायनस इन्फिनिटी इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन बी. याला कसं लिहिता येईल पहा? मायनस इन्फिनिटी इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू बी, कारण बी साईड क्लोज आहे. तसंच इथं असंच लिहू शकतात, असं पण लिहा किंवा असं पण लिहिता येतं. यू कॅन राईट बोथ वे, या पद्धतीनं. व्हेरी गुड संकेत नरुटे, व्हेरी गुड सुजाता शेवाळे, गौरव, राईट. चला हे इन्फिनिटीचे आहेत. एकच सांगायचे, ज्या साईडला इन्फिनिटी आहे ती साईड कधीही ओपन लिहा. मग 1 कॉमा इन्फिनिटी म्हटलं की ते ओपनच असते. इन्फिनिटी साईड कधीच क्लोज नसते, कारण ती नंबर परफेक्ट नसतो. इन्फिनिटी म्हणजे वाढत असतो. ओके, आता हा जो प्रॉब्लेमचा सेट आपल्याला सॉल्व करायचे, यू हॅव टू सॉल्व दिस प्रॉब्लेम सेट. इथं हे प्रॉब्लेम सेट तुम्हाला लिहायचे. सी दिस, व्हॉट इज दॅट प्रॉब्लेम सेट? इफ capital A is equals to closed interval -5, 3, capital B is equals to open interval 3, 7 and capital C is equals to, हा C आहे लक्षात ठेवा, इथं C विसरलेला आहे. capital C is equals to सेमी ओपन इंटरवल 5, 8 म्हणजे 5 साइड ओपन आहे, 8 साइड क्लोज आहे. ओके, फाइंड ए युनियन बी, बी युनियन सी, सी युनियन ए इंटरसेक्शन बी, बी इंटरसेक्शन सी, ए इंटरसेक्शन सी, ए युनियन सी डैश, बी माइनस सी, C minus A. Actually this is our problem. We have given 3 intervals, इधर 3 sets दिले. यहाँ पे आपको इस प्रॉब्लम में 3 सेट्स दिए हुए हैं, वो इंटरवल के फॉर्म में है. तो आपको उसी सेट्स का यूनियन, इंटरसेक्शन, सब्ट्रैक्शन, डिफरेंस, कॉम्प्लीमेंट ये सभी लेना है. तो आप कैसे ले सकते हैं? सी दिस, फर्स्ट ऑफ ऑल यू हैव टू फाइंड आउट ए यूनियन बी. सी दिस सोल्यूशन, इथंच आहे सोल्यूशन. ए यूनियन बी, पुट द व्हॅल्यू ऑफ ए दिस, पुट द व्हॅल्यू ऑफ बी दिस, देन युनियन एज इट इज. आता पहा, या सेटची सुरुवात कुठून आहे मी फक्त तुम्हाला समजून सांगतो. See this, A union B which is equals to -5 closed interval -5, 3 union open interval 3, 7. Okay, now how to write this? This can be written as -5,
कॉमा -4.9 मायनस असेल तर उतरत येते संख्या 4.9 -4.8 डॉट 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 डॉट. मी डायग्रामच काढून दाखवतो तुम्हाला लक्षात येतं ते लिहित न बसता. सपोज दिस इज आर सिअर -5 कुठे येतं पहा -5 दिस इज अ -5. त्यामुळे मी डायग्राम काढून दाखवतो 1 मिनिट. वी कॅन राईट अ डायग्राम हिअर. आपण डायग्रामच काढू म्हणजे तुम्हाला थोडं इझी जाईल. ड्रॉ दिस डायग्राम. सपोज दिस इज आर now how to write this? -5 comma 3. Here is a -5 -4 -3 -2 -1 0 1 2 3. दिस इज सेट ए. हा सेट कुठून कुठपर्यंत आहे? इथून इथपर्यंत आहे. दिस इज सेट ए. इन्क्लुडिंग आहे, क्लोज्ड इंटरवल असल्यामुळे इन्क्लुडिंग आहे. युनियन, त्याचं युनियन घ्यायचं आहे कुणासोबत? 4 आहे 5 6 7. आता तो जो सेट आहे 3,7 आहे 3,7. 7 साईड ओपन आहे आणि 3 साईड सुद्धा ओपन आहे. आता याचं युनियन घ्यायचे. हा सेट कुठून कुठपर्यंत झाला? दिस सेट इज बी. दिस इज सेट ए, दिस इज सेट बी. या सर्वांचं युनियन घ्यायचं म्हणजे सर्व एलिमेंट कलेक्ट करायचे, एकत्र करायचे. मग सर्व एलिमेंट एकत्र केल्यामुळं सर्वात लहान येतो -5 आणि सर्वात मोठा येतो 7. परंतु 7 साईड ओपन असल्यामुळं याचं आन्सर काय येतं पहा. सी दिस आन्सर 5,7 म्हणजे -5 लहान एलिमेंट आणि सर्वात एलिमेंट 7 आहे पण 7ची साईड ओपन आहे. दिस इज आन्सर. हा आन्सर येतो. ओके, त्याची ही डायग्राम आहे, एक्सप्लेन केलेली डायग्राम. सर्व एलिमेंट एकत्र करायचे, सर्वच एलिमेंट एकत्र घ्यायचे असं. ठीक आहे. तर या ठिकाणी सेकंड नंबर. आता सेकंड चेक करू. बी युनियन सी म्हणजे बीचा सेट लिहा, सीचा सेट लिहा. बीचा सेट काय दिलेला आहे? 3,7. सीचा सेट सेमी ओपन 5,8. सेमी ओपन 5,8. याचं युनियन करत असताना या दोघात सर्वात लहान एलिमेंट 3 आहे म्हणून 3 साईड ओपन. सर्वात मोठा एलिमेंट 8 आहे, त्याची साईड क्लोज आहे म्हणून 8 घेतला. तो दिस इज युअर आन्सर. अशा पद्धतीने हे आन्सर झाला. हां, त्यानंतर पहा आता ए युनियन सी. ए इज क्लोज इंटरवल -5,3. सी इज क्लोज इंटरवल 5,8. आता याचा रिझल्ट आपल्याला काढायचा आहे. तर याचा रिझल्ट काढत असताना मधले जो 2 पार्ट्स आहेत, 2 पार्ट्स कॅल्क्युलेट होत नाहीत पहा, म्हणून हे आयजीटीज येतात. याचा रिझल्ट आयजीटीज, याला सोडवता येत नाही. याचं युनियनचा सेट एकच काढता येत नाही. बघा मी डायग्राम काढून दाखवतो. सी दिस. दिस इज -5 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 5 6 7 8. ओके. आता याची रेंज पहा. व्हॉट इज दॅट? क्लोज्ड इंटरवल -5 to 3. ये म्हणजे इथून जे इथपर्यंत हा कुठला सेट आहे? ये सेट आहे. पुन्हा गॅप आहे मध्ये 5 पासून 8 पर्यंत हा सी सेट आहे. ही क्लोज्ड साईड आहे, ही ओपन साईड आहे. मध्ये गॅप आहे. हो का, हे मध्ये गॅप असल्यामुळं याचं युनियन घेता येत नाही.
याचा युनियन आपण घेऊ शकत नाही, म्हणून दिस इज आन्सर, तेच आन्सर राहतं. याला पुढं विच इज इक्वल्स टू एका सेटमध्ये नाही बदलता येत, कारण मध्ये गॅप सोडलेला आहे, म्हणून दिस इज युनियन, हाच युनियन राहतो, त्याला कंबाईन करता येत नाही. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम, ए इंटरसेक्शन बी, ए इज -5, 3, बी इज इंटरसेक्शन बी इज ओपन इंटरवल 3, 7. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन घ्यायचं आहे. पहा आता या ठिकाणी कसं घ्याल तुम्ही सिरीज, सपोज दिस इज अ कॅन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण कितवा सोडवतो पहा, वी हॅव कन्सिडर धिस डी नंबरचा, सी दिस डी नंबरची कंडिशन कशा आहे पहा, ए इंटरसेक्शन बी म्हणजे इथून इथपर्यंत ए आहे, 3 ला क्लोज आहे, दिस इज ए, आणि ओपन इंटरवल म्हणजे 3 ला सोडून आहे, हा 3 ला सोडून थोड्या अंतरावर आहे, आणि कुठंपर्यंत आहे, 7 पर्यंत आहे, 7 हा बी आहे. मग यामध्ये इंटरसेक्शन म्हणजे कॉमन एलिमेंट. मला सांगा बरं, हे 3 येत नाही, यामध्ये 3 ला सोडून दिलेला आहे, म्हणून कॉमन एलिमेंट याच्यामध्ये काही नसल्यामुळं याचा रिझल्ट येतो एम्प्टी सेट. ए मध्ये आणि बी मध्ये, एचा पार्ट आणि बीचा पार्ट मध्ये कॉमन एलिमेंट नाही आहे, सो वी कॅन राईट दिस इज अ एम्प्टी सेट. आता त्यानंतरचा पहा, त्यानंतरचं काय घ्यायचं, सिरीज ए. आता ई नंबरचा घेऊ, व्हॉट इज दॅट ई नंबर हिअर, हां आता ई नंबर काय आहे पहा, ई नंबर हां बी इंटरसेक्शन बी सी, बी म्हणजे काय 3, 7, दिस इज अ बी, 3 ला पण सोडून द्यायचं, 7 ला पण सोडून द्यायचं. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पार्ट 5, 8, सी म्हणजे 5 ला सोडून द्या आणि 8 ला क्लोज करा, हा सी आहे. मला सांगा बरं, इंटरसेक्शन कुठून कुठपर्यंत येतो, इंटरसेक्शन मीन्स दोन्हीमध्ये कॉमन असलेला, तर दोन्हीमध्ये कॉमन असलेला हा पार्ट येतो का, धिस पार्ट, म्हणजेच तो 5 साइड ओपन आहे, 7 साइड ओपन आहे, दिस इज द कॉमन पार्ट. 7 साइड म्हटलं की ओपन येते, 5 साइड सुद्धा काय येते, ओपन येते, दिस इज द कॉमन पार्ट. आता पुढचा घेऊ, ए इंटरसेक्शन सी, ए इंटरसेक्शन सी, ए ची व्हॅल्यू कुठं आहे, ए म्हणजेच -5, 3, इंटरसेक्शन 5, 8, 5, 8, मग इथं 5 to 3, 3 ला येतो हा ए, आणि दुसरा काय इंटरसेक्शन सी 5, 8, एचा आणि सीचा इंटरसेक्शन घ्यायचा, म्हणजे इथून बीचा संबंध नाही आहे, बी यातनं रिमूव्ह करा, ॲक्च्युली बीची टर्म नाही, वी हॅव टू टेक ए इंटरसेक्शन सी. मग याच्यामध्ये कॉमन पार्ट नाही, दोन्ही सेपरेट असल्यामुळे याचा रिझल्ट काय येतो, एम्प्टी सेट. आता ए युनियन सी डॅश, आता हे सी डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंट कसं घ्यायचं तुम्हाला सांगतो. नाव रिमूव्ह दिस फर्स्ट पार्ट हिअर. नाव हाऊ टू राईट दिस, नाव सी हिअर, ए युनियन सी डॅश, ए म्हणजे काय, धिस पार्ट, जी नंबरचा प्रॉब्लेम आहे, सी दिस जी. सी डॅश म्हणजे सीचा सेट रिमूव्ह करून वळून, सीचा सेट कुठला आहे पहा, सी मीन्स 5, 8, सी म्हणजे काय ओपन इंटरवल 5, 8. मग सी डॅश म्हटलं की हा सोडून बाकीचा इकडचा पण घ्यायचा आणि इकडचा पण घ्यायचा. मग सी डॅशला सोडलं तर कसं आहे, 5, -5, 3 आहे इज इट इज, युनियन आहे इज इट इज. मग हा पार्ट घ्या -∞ to 5, सीला सोडून म्हटलं की -∞ to 5 आणि 8 to ∞, हा येतो कॉम्प्लिमेंट ऑफ सी डॅश. सीचा कॉम्प्लिमेंट कसा काढायचा, उदाहरणार्थ मी इथं लिहितो पहा, सपोज दिस इज अ सेट ए, दिस इज अ सेट आर, ए इज गिवन, ए हा सेट दिलेला आहे, तो कसा येतो पहा, क्लोज्ड इंटरवल
3,5 म्हणजे इथं 3 आहे, 4 आहे, 5 आहे. दिस इज अ सेट ए मीन्स 6 7, इथं 2 1 असं आहे. आता आपल्याला 3,5 म्हणजे हा 3,5 हा सेट झाला ए. मग ए डॅश म्हटलं की का इकडे येणार, हा इथून इकडं म्हणजेच ओपन इंटरवल 5, इन्फिनिटी आणि इकडं येणार ओपन इंटरवल 3, म्हणजे -इन्फिनिटी, 3. हा युनियन झाला. हा जो सेट आहे हे दोन्ही मिळून एचा कॉम्प्लिमेंट होतात. एचा कॉम्प्लिमेंट म्हणजे रिअल लाईनमधून 3,5 सोडल्यानंतर बाकीचे 2 सेट घ्यायचे. कॉम्प्लिमेंट काढण्याची पद्धत आहे. धिस इज ए डॅश ऑर ए कॉम्प्लिमेंट. ए जर 3,5 असेल तर ए डॅशमध्ये 3 आणि 5 येत नाहीत. हा जर क्लोज्ड असेल तर हे ओपन घ्यायचं. समजा हे ओपन असतील तर ही साईड काय घ्यायची, क्लोज. इन्फिनिटीची साईड कधीही ओपनच असते, पण ही साईड क्लोज. दुसरं एक्झाम्पल दाखवतो मी. समजा असंच आहे. सपोज दिस इज बी इज इक्वल्स टू सेमी क्लोज्ड इंटरवल 4,7 आहे. तर त्याचा बी डॅश कसा काढायचा पहा. बी डॅश इक्वल्स टू सपोज दिस इज आर, दिस इज आर. सपोज दिस इज 1 2 3 4 5 6 7 8 9. आता बी डॅश कसं काढणार पहा. 4 क्लोज्ड आहे आणि 7 साईड ओपन आहे. मग बी डॅश कसं काढणार. इकडल्या साईडला आता इकडं राहिला जो काही इकडं सेट राहिला तो हा बी आहे ना. मग बी डॅश म्हणजे इकडची दोन्ही साईडचे सेट येतात. मग कसं लिहिणार तुम्ही. इकडं म्हणजेच -इन्फिनिटी. ही क्लोज्ड साईड असल्यामुळं इथं काय आला 4 आहे. ही ओपन येणार आहे, याच्याकडं ओपन युनियन. आता ही ओपन साईड आहे, 7ला संपते 7ला. मग 7ची इकडची साईड क्लोज येणार. 7, प्लस इन्फिनिटी. इन्फिनिटी साईड कधी ओपन असते. तर दिस इज अ कॉम्प्लिमेंट ऑफ बी. म्हणजे एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट काढायचा झाला तर या पद्धतीनं काढला जातो. लक्षात ठेवा. बी या सेटचा कॉम्प्लिमेंट काढायचा झाला तर असा काढला जातो. समजा ए या सेटचा दोन्ही क्लोज्ड इंटरवल असतील तर हे ओपन येतात. क्लोज्ड इंटरवलचा कॉम्प्लिमेंट ओपन सेट असतो. समजा हे सेमी क्लोज्ड असेल तर सेमी ओपन इथं इंटरवल येतात. तेव्हा हे ओपन आणि हे सेमी दॅट इज क्लोज्ड ओपन असं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण कॉम्प्लिमेंट घेतलेला आहे. कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर पहा कसं येतं. सी दिस इज अ प्रॉब्लेम. तर अशा पद्धतीनं वी कॅन कॅल्क्युलेट धिस. मग याचा काय घेतला आता 5चा युनियन घेतला. हे जो आहे तो सी डॅश. सी डॅश म्हणजे 5 to 8 हा सी डॅश सी आहे. मग सी डॅश कसं घेणार. हे बाकीचा पार्ट, हा जो बाकीचा पार्ट आहे तो सर्वच्या सर्व सी डॅशचा आहे. म्हणून सी डॅश इक्वल्स टू सी कुठला सेट आहे 5, 8 म्हणून -इन्फिनिटी, 5. इथं 5ची साईड ओपन असल्यामुळं कॉम्प्लिमेंटमध्ये क्लोज घ्या. युनियन 8 आहे इथं. 8 साईड क्लोज असल्यामुळं इथं ओपन 8, इन्फिनिटी. अशा पद्धतीनं हा सी डॅश होतो आणि त्याचा रिझल्ट या पद्धतीने येतो. सेम रिझल्ट अशाच पद्धतीने घ्यायचा. -5, 3 तर इथं 5 पर्यंत येतो म्हणून त्यामध्ये -इन्फिनिटी टू 5 आणि 8 to इन्फिनिटी. ओके. बी मायनस ए. आता बी मायनस ए कसा करणार पहा. नेक्स्ट बी मायनस ए. बीचा एलिमेंट 3, 7 आहे -5, 8 आहे. म्हणजेच या ठिकाणी 3, 5 पर्यंत घ्या. क्लोज्ड इंटरवल 5. परत एकदा मी सांगतो. सी दिस इज आर. अगेन वी कॅन राईट बी मीन्स 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. बी कुठून कुठंपर्यंत आहे 3ला सोडून
7ला सोडून दिस इज अ बी. 3ला सोडून द्या, 7ला सोडून द्या. सी कुठं आहे पहा, -5 to 8 म्हणजे 5ला सोडून द्या आणि 8ला क्लोज करा. हा झाला, हा कुठला झाला पहा, लक्षात ठेवा, हा सी झाला. मग बी मायनस सी काढायचं म्हणजे बी मधून सीचे घटक वगळा. मग सीचे घटक वगळल्यानंतर कुठून कुठपर्यंत राहिला, 3 to 5. डायग्राम पाहिल्यावर लक्षात येतं 3 to क्लोज्ड इंटरवल 5, कारण ओपन इंटरवल सोडून दिल्यामुळं 3 to क्लोज्ड इंटरवल 5. आणि अशाच पद्धतीनं हा सी मायनस बी कॅल्क्युलेट करता येतो. या पद्धतीनं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर असंच तुम्हाला मी होमवर्क देतो. होमवर्कच्या बाबतीमध्ये तुम्ही सॉल्व करा. सी दिस हाऊ टू राईट, हाऊ टू सॉल्व धिस होमवर्क. या पद्धतीत तुम्ही सॉल्व करू शकता. तर हे होमवर्कला घ्या आणि यू कॅन सॉल्व. हे होमवर्क घेऊन सॉल्व करा. कसं येतं काय नाही पहा, अगोदरच्या प्रॉब्लेम सारखाच आहे. एकदा याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. हा प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला करायचा आहे. होमवर्कला करत असताना मी तुम्हाला आणखी एकदा हे काढून देतो तुम्हाला सीधीच. आता इथं पहा काय कॅल्क्युलेट करायचं आहे. समजा ये बी डॅश काढायचे, बी डॅश. बीचा सेट कुठला आहे पहा, 2,6 क्लोज्ड इंटरवल आहे. तर बी डॅश कसं काढणार पहा, बी डॅश इक्वल्स टू इथं 1 2 3 4 5 6 7. बी म्हणजे 2 पासनं 2ला क्लोज करून 6ला क्लोज करून घ्यायचं. हा झाला बी. तर बी डॅश म्हणजे त्याच्या बाजूचा राहिलेला सर्व पार्ट. का हे राहिलेला सर्व पार्ट म्हणजे बी डॅश येतो, रिमेनिंग पार्ट ऑफ बी. मग हा बी डॅश कसा येईल पहा, 2ला सोडून -∞, 2 युनियन म्हणजे ॲडिशन. इथं 6 क्लोज आहे म्हणून 6ला ओपन करा, 6 to ∞. याला म्हणायचं बी डॅश. अशा पद्धतीनं कॉम्प्लिमेंट काढायचे. कॉम्प्लिमेंट काढण्याची पद्धत आहे, तुम्हाला लक्षात राहू द्या. ओके. ए मायनस बी, बी मायनस ए. चुकलं तर हरकत नाही, हे क्लिष्ट प्रॉब्लेम आहेत, पण तुम्ही सॉल्व करा. मी परत त्याला तुम्हाला उद्याला सोडून देतो. या ठिकाणी थांबू. नमस्कार, गुड बाय.